तुम्ही बघू शकता आपला खरबीज किती छान झाला आहे. त्याला मस्त जाळ्या पडलेल्या आहेत आणि हा खरबीज मी साखरेपासून बनवलेला आहे. मी इथे दुधाचा चीक घेतलेला आहे. त्यामध्ये मी साधं दूध टाकत आहे. त्यामध्ये आपल्याला किती गोड हवेत तेवढी साखर टाकायची आहे. वेलची पूड टाकायची आहे. तुम्हाला वाटलं सुंठ वगैरेही तुम्ही टाकू शकता आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. साखर वितळेपर्यंत तिला चांगलं हलवायचं आहे. साखर वितळली. मी इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं, लिंबू पण टाकलेलं आहे कारण भांडं काळं नको होऊ दे म्हणून. त्यामध्ये मी इडलीचं भांडं आहे ते उलटं ठेवलेलं आहे आणि त्यावर टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी झाकण लावते कारण ते वाफेचं जे पाणी आहे ते आपल्या खरबीजमध्ये पडू नये म्हणून. आता 15 मिनिटं चांगलं वाफेवर शिजवून घेत आहे. वाफेवर मी शिजवलेलं आहे. बघा खरबीज एकदम वर आलेला आहे, चांगला बनून वर आलेला आहे. तर ह्याचे मी छोटे छोटे पीसेस कापून घेतलेले आहेत. बघा मस्त जाळ्या पडलेल्या आहेत आणि खायलाही छान लागतो. हा मी साखरेपासून बनवलेला खरबीज आहे. अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा सुजाता साऊंड रेसिपीला.